हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर इथे पाहू शकता मी काही कासव विणून घेतलेले आहेत। तर या सर्व कासवांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर एक एक करून मी सर्व कासवांचे डिटेल माहिती देणार आहे। तर जस्ट या कासवाचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। पाहू शकता किती छोटंसं आणि किती सुंदर असं क्यूट हे कासव आहे। आणि याला मी डोळ्याच्या ऐवजी छोटे छोटे ब्लॅक कलरचे मणी लावलेले आहेत। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। हवं तर वर डेकोरेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीच्या टिकल्या वगैरे किंवा कुंदन लावू शकता। खूप सुंदर दिसते। आणि इथे मी क्रोशाच्या सुईनेच हे कासव शिवून घेतलेला आहे। खालच्या साइडने सुद्धा पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। त्याच्यानंतर सेकंड हा मिनी कासव आहे। हा पण पाहू शकता किती सुंदर आहे। याचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। या सर्व कासवांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। आणि आणखीन माझ्या चॅनलवर भरपूर असे कासवाचे व्हिडिओ आहेत। ते सध्या माझ्याकडे कासव नाहीत त्याच्यामुळे मी दाखवलं नाही। आणि एक कासवाची उशी सुद्धा आहे। तर लवकरच मी कासवाचा बेबी फ्रॉक किंवा बेबी स्वेटर म्हणू शकता तो व्हिडिओ घेऊन येणार आहे। आणि त्याच्यानंतर मी कासवाची एक बेबी स्कूल बॅग सुद्धा बनवणार आहे। त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। आणि त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी मी हा कासवाचा व्हिडिओ अपलोड केला होता। तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडला आणि याला खूप प्रतिसाद सुद्धा आलेला आहे। तर याचे सर्व पार्ट मी वेगळे वेगळे बनवलेले आहेत आणि नंतर सुई धाग्याने शिवलेले आहेत। तर मला एका ताईची कमेंट आली होती की हा कासव खूप सुंदर दिसत आहे, तर याच्यावर हळदी कुंकवाचं तुम्ही काही करू शकत असले तर पहा। तर मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। हे जे कासवाची खोपडी म्हणतात त्याला, हे जे आहे त्याच्याऐवजी हळदी कुंकाच्या वाट्या ठेवण्यासाठी काहीतरी बनवा अशी त्यांची कमेंट होती। तर मी त्याच्यावर सुद्धा प्रयत्न करत आहे। लवकरच तो सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। त्याच्यानंतर हा एक कासव आहे। पाहू शकता इथे मी 3 कलर मध्ये बनवलेला आहे। किती सुंदर दिसत आहे। ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे। तर इथे मी एक षटकोन बनवून हे कासव बनवलेला आहे आणि वरती आरशे वगैरे लावलेले आहेत। पाहू शकता याचे पाय, हात आणि शेपटी मी खाली जे बॉडीला कलर लावलेला आहे त्या कलरने बनवलेली आहे। आणि आतमध्ये थोडंसं मी वेगळा कलर दिलेला आहे, पिवळा कलर। तर खूप उठून दिसत आहे हा पिवळा कलर। त्याच्यानंतर हा एक कासव आहे, याला सुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे। तर इथे मी एकच आरसा लावलेला आहे, पाहू शकता। त्याच्यानंतर मी एक षटकोन बनवला होता। ह्या षटकोनापासून पर्स कशी विणायची आणि ह्या षटकोनापासून कासवाची उशी कशी विणायची, भरपूर सारे ह्या षटकोनापासून मी व्हिडिओ बनवलेले आहेत, थालपोश वगैरे। आणि नंतर त्याच व्हिडिओला कमेंट आली होती की या षटकोनापासून कासव विणून दाखवा। तर मी हा कासव सुद्धा विणून दाखवलेला आहे। खाली सुद्धा एक षटकोनच लावलेला आहे आणि याचे हात, पाय, शेपटी आणि तोंड बनवलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि विणायला तितका सोपा आहे। तर एकदा नक्की याचा व्हिडिओ चेक करा। त्याच्यानंतर हा एक छोटासा कासव बनवलेला आहे। तर याच्या वरचं निघालेलं आहे, पाहू शकता। खूप दिवसापूर्वी मी बनवलेला होता। हा पण
क्यूटसा खूप सुंदर दिसते। पण इथे मी कॉन्ट्रास्ट कलर न घेता वरच्या साईडने येलोच घेतलेला आहे आणि खालच्या साईडने ब्ल्यू, त्याच्यामुळे तेवढा उठून दिसत नाही। जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा कलर खालच्या कलरचाच घ्यायचा, म्हणजे उठून दिसेल। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। तर लवकरच भेटूयात आपण अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।